तर गाईस पोपटीसाठी भोपळ्याचे काय उजेड नाही का? भरपूर आहे भरपूर. भोपळ्याचे पानं टाकलेत आणि आता त्याच्यामध्ये पावटा टाकायचं. बराचा उजेड जास्त नाही का रे मोठ्या? जरा वाया घालू ना तुम्ही वाया. तर गाईस एवढं सगळं पावटा त्याच्यामध्ये भरलाय. तर आता गाईस त्याच्यामध्ये अंडे भरलेत. तर गाईस अंड्याला धुवून टाकले. तर गाईस चिकन धुवून आता सर साईडला काही तर गाईस याच्यामध्ये आता मीठ टाकलंय परतीमध्ये. अरे तर गाईस मीठ मसाला चिकन पावडर आणि धना. आता गाईस दही टाकतोय. कपडे अशी माग सारा मला तिकडं मग इकडे दिसल सगळं. या आदित्य सर बाजूला बाजूला. तर आता त्याच्यामध्ये थोडी दही टाकून मिक्स केलं. भरपूर उजेड झाला. तर गाईस तिचा असा आग लागते तंदुरीसाठी. पोपटीसाठी गाईस जो मसाला आहे. पहिली सगळं माहिती तर गाईस आता पोपटी करताना तुम्हाला दाखवायचं. तर आता याच्यामध्ये थोडं तेल टाकलंय. याच्यामध्ये तेल टाकून आता हलवलं आहे. आता याच्यामध्ये चिकन टाकलंय. चिकनला आता चांगलं मिक्स करून घेणार. चिकन लेग पीस तर संपले टाक ना अन्न भर ना डबा का बाजार तेवढं तंदुरीला तर गाईस तिथं तंदुरीसाठी डाळ केलेला आहे. तर गाईस आता कोंबडीला आम्ही धुतोय. आता याला धुतोय. तो डाळ बनतोय. अद्रक लसूणची पेस्ट टाकली गाईस. तर गाईस आता मटकी मध्ये चिकन मिरची पावडर नाही टाक. मडकेमध्ये चिकन टाकले गेले आहे. आता मॅनिफाईड केलेलं आहे असं म्हणायचं. मॅनिफाईड केलेलं आहे. तर आता मसाला टाकलाय. आता केळ्याच्या पाण्याला शेप मध्ये कापून घेतलाय. त्यासाठी ठेवलंय. ते कापतोय आम्ही कैची. आमची ताई असा केळीची पाणी. तर आता काय मम्मी मला म्हणते व्हिडिओ काढ. ताई हे त्याला हे पाहिजे होतं आपलं डायरेक्ट. तर गाईज आता आपण तंदुरी मसाला करतोय. तो तंदुरी मसाला सगळं टाकलं ना आता त्याच्यामध्ये. आता ते हंडीला बांधून घेतोय धाग्याने. गाईस धाग्याने बांधून घेतोय. बस काय एवढं सगळे टाकले. तर गाईस परत ते मसाला तसाच मसाला करून गाईस हळद मैदा पण टाकायचं होता म्हणजे चिकन ग्रेव्हीला. चिकन मसाला गाईस तुम्हाला दिसत नसेल गाईस कसं म्हणजे गळून नाही पडत ते.
थोडं तोच टाकतात मसाला पुन्हा. बनवला आणि त्याच्यामध्ये दही टाकली आहे. बाहेर खेळायला बोलवलं. मग तर गाईज आता त्याच्यामध्ये मीठ आहे का त्याच्यामध्ये तर गाईज व्हिडिओ मोठा येईल त्याच्यासाठी गाईज तुम्हाला जेव्हा पोपटी टाकताना दाखवणार पोपटी आणि तंदूर.